ज्या वृद्धाश्रमात म्हाताऱ्या आईला सोडण्यासाठी गेला होता मुलगा, तेव्हा त्याच आश्रमाचा मालक समोर आला आणि मुलाचे होशच उडाले. कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून सावित्रीबाई या अत्यंत प्रेमळ आणि दयाळू माऊली होत्या. त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आपला एकुलता एक मुलगा सुबोध याला मोठं केलं, इंजिनियर बनवलं. सुबोध शहरात एका मोठ्या कंपनीत लाखो रुपये कमवायचा आणि त्याची बायको रिया अत्यंत मॉडर्न आणि गर्विष्ठ होती. लग्नानंतर सावित्रीबाई सुबोधकडे शहरात राहायला आल्या. पण रियाला सासूची सतत कटकट वाटायची. तुमची आई गावढळ आहे, तिला आमच्या स्टँडर्डप्रमाणे राहता येत नाही, तिच्यामुळे माझ्या घरात जुनाट वास येतो, असे टोमणे ती रोज मारायची. तो भूतकाळ आणि आईची ममता. 15 वर्षांपूर्वी जेव्हा सुबोध शाळेत होता, तेव्हा त्यांच्या घराजवळ एक माधव नावाचा अनाथ आणि गरीब मुलगा राहायचा. सावित्रीबाई त्याला रोज स्वतःच्या हातचं जेवण द्यायच्या आणि त्याच्या शाळेची फी भरायच्या. पण सुबोधला माधवचा प्रचंड राग यायचा. एक दिवस सुबोधने माधवला भिकारी म्हणून खूप मारले आणि त्याला घराच्या आवारातून कायमचे हाकलून दिले होते. सावित्रीबाई तेव्हा माधवसाठी खूप रडल्या होत्या. पण सुबोधने त्यांना माधवला भेटण्यास सक्त मनाई केली होती. तो अपमानाचा काळा दिवस. काळ पुढे सरकला. एक दिवस रियाने सुबोधला स्पष्टच सुनावले, सुबोध, तुझी ही म्हातारी आई माझ्यासाठी एक ओझा आहे. तिला आत्ताच्या आत्ता कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोड, नाहीतर मी हे घर सोडून जाईन. बायकोच्या प्रेमात आंधळा झालेला सुबोध जन्मदात्या आईशी बेईमान झाला. त्याने सावित्रीबाईंची जुनी कापडी पिशवी भरली आणि त्यांना गाडीत बसवले. सावित्रीबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, अरे सुबोध, मी एका कोपऱ्यात पडून राहीन रे, पण मला परक्या ठिकाणी सोडू नकोस. पण त्या निर्दयी मुलाने आईचे एकही ऐकले नाही. तो त्यांना घेऊन शहराबाहेर असलेल्या एका अत्यंत भव्य आणि 5 स्टार सुविधा असणाऱ्या मातृछाया वृद्धाश्रमात पोहोचला. तिथे जाऊन सुबोधने मॅनेजरच्या अंगावर पैशांचे बंडल फेकले आणि अत्यंत माजात म्हणाला, हे घ्या पैसे, माझ्या आईला इथेच ठेवा, मला तिची काही कटकट नकोय. आणि तुमचे जे कोण मालक असतील त्यांना सांगा की पैशांची कमी नाही आहे. सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग. तेवढ्यात आश्रमाच्या गेटमधून एक 3 कोटी रुपयांची आलिशान मर्सिडीज गाडी आत आली. त्यातून सूटबूट घातलेले आणि करारी नजर असलेले आश्रमाचे मालक ट्रस्टी खाली उतरले. आश्रमाच्या सर्व स्टाफने त्यांना आदराने सॅल्यूट मारला. मॅनेजरने मालकांना बघून सुबोधला सांगितले, साहेब, आमचे मालक आले. सुबोधने माजात वळून त्या मालकाकडे पाहिले आणि पुढच्याच सेकंदाला सुबोधच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे पांढरे झाले आणि त्याला तिथेच भोवळ यायची बाकी होती. त्या कोट्यावधींच्या वृद्धाश्रमाचा मालक दुसरा तिसरा कोणीही नसून 15 वर्षांपूर्वी ज्याला त्याने भिकारी म्हणून हाकलले होते, तोच अनाथ मुलगा माधव अत्यंत रुबाबात उभा होता. सुबोध भीतीने थरथर कापत होता. माधव, तू या आश्रमाचा मालक? माधवने सुबोधकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो धावत जाऊन थेट सावित्रीबाईंच्या पायावर पडला. तो ढसाढसा रडत म्हणाला, आई, मी तुझा माधव, तू मला ओळखलंस का? सावित्रीबाईंनी त्याला रडत रडत मिठी मारली. माधवने डोळे पुसले आणि सुबोधकडे अत्यंत रागाने बघत जो खुलासा केला, त्याने सुबोधला स्वतःच्याच अस्तित्वाची लाज वाटली. काय सुबोध, ओळखलंस का या भिकाऱ्याला? ज्या दिवशी तू मला रस्त्यावर फेकलं होतंस, तेव्हा याच माऊलीने स्वतःचे दागिने विकून मला शिक्षणासाठी पैसे दिले होते. त्याच पैशांवर मी आज 500 कोटींच्या कंपनीचा मालक झालोय. आणि ज्या आईने मला घडवलं, तिला तू आज ओझं समजून रस्त्यावर सोडायला आलास? अरे निर्दयी माणसा,
हा वृद्धाश्रम मी माझ्या स्वतःच्या आईसाठी म्हणजेच सावित्रीबाईंसाठीच बांधला आहे. सुबोधला धक्काच बसला होता. कारण सध्या सुबोधची कंपनी अत्यंत डबघाईला आली होती आणि तो ज्या आर.के. ग्रुपकडून 10 कोटींचे टेंडर मिळवण्यासाठी भीक मागत होता, तो आर.के. ग्रुप दुसरा कुणाचा नसून माधवचाच होता. माधवने खिशातून सुबोधच्या कंपनीची ती 10 कोटींच्या टेंडरची फाईल काढली आणि सुबोधच्या तोंडावर फाडून फेकली. तुला पैशांचा माज होता ना सुबोध? हे बघ, तुझं टेंडर मी आत्ताच्या आत्ता कॅन्सल करत आहे. ज्या मुलाला स्वतःच्या आईची किंमत नाही, त्याला मी माझ्या कंपनीचा 1 रुपयाही देणार नाही. आजपासून माझी आई माझ्यासोबत एका राणीसारखी राहील आणि तुझ्या या कर्माची शिक्षा तुला आता रस्त्यावरच मिळेल. सिक्युरिटी, या माणसाला आत्ताच्या आत्ता माझ्या आश्रमाच्या बाहेर फेका. 2 बाउन्सरनी सुबोधची कॉलर पकडली आणि त्याला फरफटत आश्रमाच्या बाहेर फेकून दिले. खोट्या स्टँडर्डसाठी जन्मदात्या आईला वृद्धाश्रमात सोडणाऱ्या सुबोधला आज कर्माने बरोबर रस्त्यावरची धूळ खायला लावली होती. तो गेटच्या बाहेर बसून स्वतःच्याच नशिबावर ढसाढसा रडत होता. पण आता त्याच्याकडे ना आई होती ना पैसा. आईला ओझं समजणाऱ्या मुलाचा माज कर्माने कसा एका सेकंदात उतरवला. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.